40,000 वर्ग किलोमीटरचं जंगल अख्खच्या अख्खं आगीच्या विळख्यात सापडलं. ॲमेझॉन जंगलाला आग लागल्यानंतर 48 तासातच काही संशोधकांनी या जंगलाची पाहणी सुरू केली. मागच्या वर्षभरात किती प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी यांची आहुती या आगीत दिली गेली याची आकडेवारी आता समोर आली आहे. ॲमेझॉन सारख्या जंगलातील आगीमुळे आणि मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गाचे खूप मोठे नुकसान होत आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, जंगलतोड यामुळे निसर्गाचा ऱ्हास होत चाललेला आहे. जंगलांचा नाश फक्त जंगलापुरता मर्यादित न राहता संपूर्ण मानवजातीसाठी संकटाची घंटा आहे. यावर उपाय म्हणून सप्रेम एनजीओने पुढाकार घेतला आणि मियावाकी पद्धतीने जंगल निर्मिती करण्याचं ठरवलं. डॉर्फ केटल केमिकल इंडिया, सप्रेम एनजीओ आणि नवदृष्टी एनजीओ यांच्या समन्वयातून कामाला सुरुवात झाली. डॉर्फ केटल जंगल कप या स्पर्धेचं मूळ विशेष करून मियावाकी ॲफॉरेस्टेशन टेक्निक यामध्ये आहे. ज्यावेळेस आम्ही हा मियावाकी ॲफॉरेस्टेशनचं प्रशिक्षण जबलपूरमध्ये किपलिंग कॅम्पमध्ये घेतलं, त्यानंतर आम्ही बरेचशी जंगलं अगदी वैयक्तिक पातळीवर आम्ही करत होतो. परंतु ही एक जंगलं आपण किती वेळ करणार. आणि त्यावेळेस आम्हाला वाटलं की ज्यावेळेस आपण एखादा CSR प्रकल्प राबवत असतो त्यामध्ये स्केल हा महत्त्वाचा असतो, स्पीड हा महत्त्वाचा असतो आणि त्याचबरोबर इम्पॅक्ट, परिणाम हा देखील अत्यंत महत्त्वाचा असतो. या तिघांची सांगड घालण्यासाठी आम्ही डॉर्फ केटल जंगल कप स्पर्धा ह्याची कल्पना आम्हाला आली आणि त्याप्रमाणे आम्ही ही कल्पना राबवायची कुठे यासाठी आम्ही टेकाळे सर आणि डॉक्टर प्रकाश गायकवाड यांच्याशी चर्चा केली आणि त्यानुसार संगमनेर तालुक्यामध्ये ही स्पर्धा घेण्याचं आम्ही ठरवलं. डिसेंबर 2022 मध्ये संगमनेर येथे ट्रेनिंगला सुरुवात झाली. मियावाकी जंगल निर्मितीमध्ये जेमतेम 1100 किंवा 2200 स्क्वेअर फीट एवढी जागा लागते. 1100 स्क्वेअर फीट जागेमध्ये अंदाजे 380 ते 400 झाडं बसतात. म्हणजे 1 फूट जागेमध्ये, 1 चौरस फूट जागेमध्ये 3 देशी वृक्ष बसावेत ही अपेक्षा असते. ह्या देशी वृक्षामध्ये मोठे वृक्ष, त्याच्यापेक्षा लहान वृक्ष, मध्यम आकाराचे वृक्ष, काही झुडूपवाजा वृक्ष हे एकत्रित केले जातात. त्यांचं प्रमाण ठरलेलं असतं. त्या प्रमाणामध्ये त्या वृक्षाची त्या ठिकाणी घनदाट लागवड होते. मियावाकी निर्मितीचा अजून एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे आपल्या शाळकरी मुलांना एज्युकेशन मिळणं, जंगल म्हणजे काय हे कळणं आणि वृक्षारोपणाबद्दल आणि देशी वृक्षाबद्दल अवेअरनेस निर्माण होणं हा सुद्धा त्यातला एक. ग्रीन स्पॉट निर्मिती जी आहे ती मियावाकी जंगलाच्या माध्यमातून होते. डॉर्फ केटल केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, नवदृष्टी आणि सप्रेम संस्था आम्ही संगमनेर तालुक्यामध्ये हा प्रयोग करण्याचा विचार केला. त्यानंतर आम्ही ही संकल्पना माननीय अनिल नागणे साहेब, जे गट विकास अधिकारी संगमनेर तालुका पंचायत समितीचे आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला प्राचारण केलं. प्राचारण केल्यानंतर त्यांनी पहिल्याच शब्दाने म्हणाले की आपण ही संकल्पना 50 ते 60 गावांमध्ये राबवू शकतो. जंगल कप स्पर्धा म्हणजे जंगलं बांधण्याची स्पर्धा. गावामध्ये अगदी छोटे छोटे 1 गुंठ्याचे असतील किंवा ज्याला जशी जागा उपलब्ध असेल तेवढ्या भागावरती, तेवढ्या जागेवरती त्यांनी मियावाकीचं जंगल उभारायचं. मुख्य जो काळ होता तो होता वृक्ष लागवडीचा. त्याच्या आधी आम्हाला ज्या गावामध्ये जाऊन अवेअरनेस करायची होती.
मी बऱ्याच ग्रामसभेमध्ये गेलो, तिथे लोकांना त्या गोष्टी समजून सांगितल्या. डॉर्पेटल स्पर्धा असेल किंवा लोकांना वृक्षांविषयी काय अजून काही माहिती द्यायची असेल किंवा मियावाकी काय कॉन्सेप्ट आहे, कारण मियावाकी हा कॉन्सेप्टच गावाकरता नवीन होता. वृक्ष लागवड ही त्यांनी ऐकलेली होती, पण मियावाकी कॉन्सेप्ट हा नवीन होता. मियावाकी कसं करतात हे सुद्धा त्यांना थोडंफार नॉलेज नव्हतं. तर इथे तो थोडा एक वीक पॉईंट राहिला होता, पण लोकांना ती समजून घेण्यात इच्छुक आवड होती. ती आवड निर्माण झाली की एक्झॅक्टली मियावाकी कशी आहेत, काय करतात, ह्या सगळ्या गोष्टी, आणि लोकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. मियावाकी जंगलवाढीसाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी डॉर्फ केटल जंगल कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. नवदृष्टी आणि सप्रेम संस्थेचे समन्वयक श्री हिमांशु सर यांच्याकडून आम्हाला डॉर्फ केटल जंगल कप याबद्दल थोडक्यात माहिती मिळाली आणि त्यावरती काम करण्याची आमची इच्छा जागृत झाली. त्यामधून आम्ही आमच्या या पळसखेडे गावामध्ये मियावाकी चांगल्या पद्धतीने तयार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. लोकसहभाग खूप महत्त्वाचा भाग आहे ह्या मियावाकी रॅपिड फॉरेस्टमध्ये, आणि त्या लोकसहभागासाठी ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, सरपंच आणि गट विकास अधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार ग्रामविकास अधिकारी या सर्वांनी यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला. आम्ही आमच्या गावामध्ये मियावाकी प्रकल्प सुरू केला. अतिशय आदर्श असा प्रकल्प आहे, पर्यावरणासाठी सर्वच पोषक असा प्रकल्प आहे. या स्पर्धेमध्ये आम्हाला सर्वात मोलाचं सहकार्य मिळालं ते म्हणजे ग्रामसेवक आणि सरपंचांचं. यामध्ये गावातील सगळे सरपंच हे आम्हाला महत्त्वपूर्ण राहिलेले आहेत. कोणत्याही प्रकल्पामध्ये CSR प्रकल्पामध्ये विशेष करून CSRचा वाटा हा खूप मोठा असतो, परंतु ह्या प्रकल्पाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या प्रकल्पामध्ये CSRचा वाटा हा फक्त 20% आहे. ग्रामपंचायत लोकांचं सहकार्य हे 80% आहे. आणि तो दिवस उगवला ज्याची लोक आतुरतेने वाट पाहत होते. डॉर्फ केटल जंगल कप स्पर्धा. सरपंच होते जे म्हणले मियावाकी काय, पण निर्माण केल्यावर इतका लळा लागला की रोज मियावाकीतच जाऊन जेवण करतात. आता तर असे सरपंच आहेत आणि आदर्श मियावाकी आहे. तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जातोय ग्रामपंचायत झोळे. डोंगर माळा रानावरती खडक फोडायचा आणि त्याच्यात झाडं निर्माण करायची ती मजा वेगळी आहे आणि ती ज्याने सिद्ध केली आहे तो उपविजेता ठरलाय. डॉर्फ केटल जंगल कप स्पर्धेच्या पहिल्या या पारितोषिक वितरण सोहळ्यातील उपविजेता आहे ग्रामपंचायत तिगाव. जोरदार टाळ्या वाजूया. या स्पर्धेचा विजेता डॉर्फ केटल जंगल कप स्पर्धा प्रथम पुरस्कार वितरण सोहळा आणि या प्रथम स्पर्धेतल्या आयोजनातला पहिला विजेता होण्याचा मान ज्यांना मिळाय. गांधीजी म्हणले होते खेड्याकडे चला, पण आता मियावाकी म्हणतंय पळस खेड्याकडे चलायचा. जोरदार टाळ्या वाजूया. एका तालुक्यामध्ये आपण राबवलेली आहे, परंतु तिथल्या 50 गावांमध्येच आपण ही संकल्पना सीमित न ठेवता आपण संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये आपण ही संकल्पना राबवू शकतो. गाव तेथे मियावाकी अशी ही संकल्पना आपण जर राबवली तर नक्कीच संपूर्ण भारतामध्ये एक हरित क्रांती निर्माण होईल. जर सर्व कॉर्पोरेट
ह्या जंगल निर्मितीच्या कार्यात सहभागी झालेत तर खऱ्या अर्थाने आपल्याला देशाचं पर्यावरणात आमूलाग्र बदल घडवता येईल. जो ऱ्हास झाला जंगलांचा तो आपल्याला पुन्हा रिस्टोर करता येईल. पुन्हा जंगल निर्मितीचं वैभव आपल्याला पाहता येईल. ही स्पर्धा केवळ वृक्षारोपणापुरती मर्यादित नसून जंगल संवर्धनाबाबत जागरूकता वाढवण्याचे एक माध्यम आहे.